मित्रांनो, नवक्रांती ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलला आता जवळजवळ 1,00,000 आपले पूर्ण झालेले आहेत. फॅमिली आपली 1,00,000ची झालेली आहे. आणि 1,00,000 एवढे आपले जे माझे शेतकरी बांधव असतील, त्या सर्वांचं एक अभिनंदन करण्यासाठी आणि अभिनंदन कशासाठी करायचं? तर मित्रांनो, आपला जो हा यूट्यूबचा चॅनल आहे नवक्रांती ॲग्रो, हा चॅनल शेतकऱ्यांसाठी बनवलेला चॅनल आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण अवजारं या नवक्रांती ॲग्रो चॅनलवर भेटतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आपल्या सुरुवातीचे जे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ आपले अशा पद्धतीचे असतात होते. ते ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये जर आपण गेलो, तर ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर सर्च केलं, अभ्यास केला, तर आपले जे चॅनल आहे, तर ते चॅनल शेतीशी निगडीत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. आता हा जो पहिला व्हिडिओ 7 वर्षापूर्वीचा मित्रांनो आहे आणि 7 वर्ष आपण ब्लोअर बनवत होतो आणि अजूनही तुम्हाला सांगतो की अगदी योग्य दरामध्ये, योग्य किमतीमध्ये ब्लोअर असेल, पॉवर विडर असेल, ब्रश कटर असेल, ह्या सगळ्या वस्तू आपण शेतकऱ्यांना देत असतो. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता हा व्हिडिओ तुम्ही बघा. त्यानंतर आपण ब्लोअर जो 7 वर्षापूर्वी ऑटोरॉन ब्लोअर शेतीविषयक आधुनिक अवजार, सर्वप्रथम विदाऊट ट्रॅक्टरवर चालणारं, म्हणजे त्याला कुठल्याही ट्रॅक्टरची गरज नाही असा ब्लोअर, आणि तो 7 वर्षानंतरही आज तागायत आपण तो ब्लोअर आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी आहे. तर अशा पद्धतीनं आपण सुरुवातीपासून शेतीविषयक असणारी अवजारं, शेतीविषयक शेतकऱ्यांना लागणाऱ्या मशिनरी, त्याच्यामुळं काय झालं आणि मी या व्यवसायामध्ये कसा आलो, व्यवसायाला कशी भरभराटी पुढं आली, मी आणि प्रवीण आमच्या दोघांचं नातं काय, नवक्रांती ॲग्रो आणि किसान क्रांती ॲग्रो ही एक आहे का वेगवेगळं आहे, तर ह्याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, अगोदर सुरुवातीला हे जुने व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला त्यावेळेस एवढे माईक सिस्टीम वगैरे ही एवढी पण नव्हती चांगली, परंतु आम्ही एक व्हिडिओ काढून शेतकरी बांधवांना देत होतो. आमच्याकडे इलेक्ट्रिक गाड्या होत्या. हे काही भजनाचे पण व्हिडिओ याच्यामध्ये आम्ही टाकले होते. म्हणजे त्यावेळेस जे व्हिडिओ आहेत ते शेतकरी बांधवांसाठी अनबॉक्सिंगचे व्हिडिओ आहेत. त्यानंतर पॉवर विडर आहे, बॅक रोटरी आहे, असे व्हिडिओ त्यानंतर 4 वर्षापूर्वी. आणि मित्रांनो, असे व्हिडिओ इंजेक्टर आहे, असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेतकरी बांधवांना पाहायला मिळालेले आहेत. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण पहिल्यांदा ह्याच्यामध्ये लेटेस्ट किंवा पॉप्युलरमध्ये गेलो, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याकडे पाठीवरचा पंप घेऊन पंप पाठीवर घेऊन पंपाने फवारता का, तर हे पहा. असा जो आपला व्हिडिओ आहे तो 3.2 लाख लोकांनी बघितला आहे आणि त्याला लाईक आहेत 1.7K. मोबाईलच्या किमतीचे किसान कोळपे, त्याला व्ह्यू भरपूर आहेत. म्हणजे काय की शेतकरी बांधवांसाठी हे व्हिडिओ भरपूर आवड. शॉर्टमध्ये जर पॉप्युलर बघितला तर त्याच्यामध्ये मित्रांनो बघा, तर हे जे ट्रॅक्टर आहे अपोलो शुगर किंग मॉडेल, तर ते 84 लाख लोकांनी बघितलेला या ठिकाणी व्हिडिओ आहे. आत्ता तुम्हाला ही अगोदरच मी व्हिडिओ काढून टाकत आहे, कारण जवळजवळ 1,00,000 आपला टप्पा 2 दिवसामध्ये हा पूर्ण होतोय. सगळ्यांनी लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. कारण का की एक हा शेतकरी मुलाचा चॅनल आहे, शेतकऱ्याचं दुकान आहे आणि शेतकरीच्या दुकानामध्ये तुम्ही ज्यावेळेस वस्तू घेता, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट आणि पहिली प्रायोरिटी आपण काय दिलेली आहे, की आपण शेतकरी बांधवांसाठी ज्यावेळेस वस्तू विकतो, विकणं हा उद्देश बाजूला ठेवा. विकल्यानंतर त्याच्या पश्चामध्ये पेअर पार्ट असतील, त्याचे रिपेअरिंग असेल. आता उदाहरणार्थ पेअर पार्ट,
आपल्या दुकानामध्ये तुम्ही जर आला तर आपल्याकडे जवळजवळ 1 कोटीचे स्पेअर पार्ट आहेत सगळ्या वस्तूंचे. दुसरी गोष्ट, स्पेअर पार्ट बद्दल अजून बोलायचं झालं तर जी काही वस्तू तुम्ही घेता, आता पॉवर विडर घेता, त्याच्यासोबत 5-5 हजाराचे स्पेअर पार्ट आपण फ्रीमध्ये देतोय. दुसरी गोष्ट मित्रांनो, गॅरंटी वॉरंटीमध्ये तुम्हाला सांगायचं ॲडव्हान्स गॅरंटी म्हणजे काय की स्पेअर पार्ट अगोदर दिली म्हणजे गॅरंटी झाली. आता दुसरी गोष्ट, रिपेरिंग. आपल्या दुकानामध्ये 4 मिस्त्री आहेत. कुठली वस्तू बिघडली, काय झालं तर शेतकरी बांधव घेऊन येऊ शकतात, ते रिपेरिंग करून देतो. मेन म्हणजे स्पेअर पार्ट जर तुमच्याकडे असतील, दिले असतील, कुठला एखादा टू व्हीलरचा कुठलाही मिस्त्री तो खोलून दुसरा पार्ट नवीन त्या ठिकाणी टाकू शकतो. म्हणूनसाठी आपण स्पेअर पार्टवर फार भर दिलेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीचा हा प्रवास मी तुम्हाला सगळा सांगणार आहे. सुरुवातीचा तो यूट्यूब चॅनलचा प्रवास सांगितला, शॉर्टचा सांगितला. मित्रांनो, आता लेटेस्टमध्ये आपल्याकडे काय काय आहे तुम्ही बघितलं असेल. दुकानामध्ये हिंदुस्तान ट्रॅक्टर आहे, अपोलो ट्रॅक्टर आहे, त्यानंतर कोळपे आहे, ब्रश कटर आहे. अशा 350 वस्तू आपल्या दुकानामध्ये आहेत मित्रांनो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू शकतो की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आता जवळजवळ 2 दिवसामध्ये आपलं 1 लाख फॅमिली आपली बनणार आहे आणि लवकरच आपण 10 लाख, त्यानंतर 1 करोड अशी फॅमिली कशी होईल याच्या दिशेनं आपण वाटचाल करत आहोत. तर ही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे मित्रांनो. तुम्ही आम्हाला किती सपोर्ट करता, किती सहकार्य करता या सबस्क्राईबच्या माध्यमातून, व्हिडिओ पाहण्याच्या माध्यमातून. आणि शेवटी कसं आहे बघा, मागितल्या तरच मिळतं. म्हणून आज मी तुम्हाला मागतोय, काय मागतोय तर फक्त सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आम्ही जे की तुमच्या फायद्याचे असतील, शेतकऱ्यांच्या काही यशोगाथा आम्ही आता टाकण्याचा विचार करत आहोत. त्याचबरोबर वेगवेगळे शेतकऱ्यांनी कुठं कुठं आमच्या मशिनरी वापरलेल्या आहेत त्यांचे व्हिडिओ, शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं, कारण जगाचा पोशिंदा जर शेतकरी राजा असेल, परंतु झालंय काय, जगाचा पोशिंदा जरी शेतकरी राजा असला तरीसुद्धा आज शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. वेगळा म्हणण्यापेक्षा कसं की शेतकऱ्याचा मुलगा असेल तर त्याचं लग्नाच्या बाबतीत विचार केला तर मुलीकडले म्हणतात की बाबा नोकरदार पाहिजे. म्हणजे हा ट्रेंड जो आहे तो आपल्याला बदलायचा आहे. तो बदलायचा असेल तर मित्रांनो, शेतकरी राजाला आधुनिक अवजारं देऊन कसा शेतकरी राजा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आणि मुलीनं म्हटलं पाहिजे मला हवा तर शेतकरी नवराच हवा. कारण जो आता आपण कोरोनामध्ये बघितलं की भल्या भल्या मोठ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि ती लोक खेड्याकडे शेती करू लागली. त्याला समजलं की शेतीमध्ये काय सुख आहे. कारण ज्यावेळेस शेती तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्ही जे खाता ते तुम्ही नॅचरली खाता आणि जे तुम्ही निसर्गामध्ये राहता ते वातावरण पूर्ण आल्हाददायक असतं, ते वातावरण ऑक्सिजनयुक्त असतं आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही राहिल्यामुळं तुम्ही तंदुरुस्त राहता. आणि बघा तुम्ही शेतीमध्ये राहणाऱ्या लोकांना, म्हणजे आपण काही कोणाच्या विरोधात नाही, शेतीच्याही नाही आणि शेतकऱ्याच्या नाही आणि नोकरदाराच्या पण नाही. परंतु माझा सांगण्याचा उद्देश असा राहतो की मित्रांनो, जे आरोग्य आहे ते खेड्यामध्ये अजूनही टिकून आहे. अजूनही बघा 60-60, 65-65 वर्षाची जी म्हातारी माणसं आहेत जी वारीला येतात पंढरपूरला, ते तरुण मुलांना सुद्धा चालायला ऐकत नाहीत. म्हणजे का, ते इतके तंदुरुस्त असतात. ते शेतामध्ये काम करतात आणि कष्ट करतात आणि तेथे हवामान जे आहे ते खाणं आहे ते अजूनही नॅचरल आहे. तर म्हणूनसाठी मग त्याला अजूनही थोडीशी या अवजारांची जर जोड मिळाली तर त्याचा फायदा असा होईल की शेतकऱ्याला कमी पैशामध्ये आता सध्या काय झालेलं आहे, मजुराचा प्रश्न शेतकऱ्याच्या पुढे भेडसावतोय. मजूर मिळत नाही शेतीला. पण मजुराचा प्रश्न सोडवायचा असेल तर आधुनिक अवजाराशिवाय पर्याय नाही. कारण बैलाची शेती पूर्वी होत होती, आता बैलाची शेती राहिली नाही. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे आम्ही योजना, स्कीमा काढत असतो. आता मगाचा मुद्दा तुम्हाला थोडासा
बाजूला ठेवून आपण थोडीशी योजनेबद्दल बोलूया. कारण नवक्रांती ॲग्रोच्या जी योजना आहेत त्या योजना अशा असतात की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जर आपला माल गेला तर आपल्याला पण वरून मिळताना तो स्वस्त मिळतो. आणि म्हणूनसाठी आम्ही खाली देताना जास्त व्हरायटी क्वांटिटीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. स्कीमा लावतो, जसं की ट्रॅक्टरवर गाडी फ्री. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की व गाडीची किंमत ट्रॅक्टरमध्ये इन्क्लूड केलेली आहे. खरं आहे ते, परंतु लक्षात ठेवा की एका व्यक्तीकडून जर आपण ₹10 कमवण्यापेक्षा 10 व्यक्तीकडून ₹1 कमवला तर ₹10च मिळणार आहेत. आणि हे तत्व घेऊन एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुमचाच फायदा आहे त्यामध्ये. मला अजून प्रोत्साहन मिळेल की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशा स्कीमा, कशा पद्धतीनं ऑफर आणता येईल. कारण तुम्ही आज यूट्यूब हे एक असं साधन आहे की जे साधन शेतकरी बांधवाला सगळ्या गोष्टी जाग्यावर तुम्हाला त्या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती वगैरे मिळू शकते घरी बसून. तुम्हाला एखादी वस्तू मागवायची, आम्हाला फोन करा. आता फोन बाबतीत बघितलं तर काय झालेलं आहे की तुम्ही फोन करता, पण एका वेळेस जर जास्त फोन येत असतील तर आम्ही नाही उचलू शकत. परंतु लवकरच मित्रांनो अजून एक 2 ते 3 फोन आणि 2-3 मुलं आम्ही आमच्या दुकानामध्ये ॲडिशनल घेणार आहे कामासाठी, म्हणजे फोन उचलण्यासाठी खास. हे कशामुळं होतं तर तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळं. आम्हाला पण माहिती आहे की तुम्हाला बोलायचं असतं आमच्याशी वेगवेगळ्या शंका, कुशंका, अडचणी, काय तुमच्या जी बाबा माहिती सगळी मिळवायची असते तुम्हाला, बरोबर? मग तुम्हाला बोलायचं असतं, आम्हाला पण ऐकायचं असतं. असं काही नाही की आम्ही तुम्हाला ऐकत नाही. परंतु मित्रांनो काय होतं की एका वेळेस जास्त शेतकरी बांधव येतात. माहिती आम्ही पुरेपूर देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अजूनही सांगतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अगर न करा, लाईक करा अगर न करा, परंतु जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत मित्रांनो शेतकरी राजाची सेवा, जसं की सीमेवरचा जवान असेल आणि माझा शेतकरी राजा जसा आहे, म्हणजे सीमेवरचा जवान ज्यावेळेस रक्षण करतो देशाचं, त्यावेळेस आपण गुण्यागोविंदानं या आपल्या घरामध्ये राहतो, निर्भयपणे राहतो. तसं जो शेतकरी राजा आहे तो उन्हातान्हात काबाड कष्ट करतो आणि काळी आई पिकवतो, आणि ती काळी आई पिकल्यानंतर त्याला माहिती नाही की माझ्या पिकाला किती रेट येईल. दुसऱ्याच्याच हातात दर काढणं, त्याच्या हातात काही नाही. जो जमिनीमध्ये ज्यावेळेस तो स्वतःचा पदरचा पैसा मोडून जमिनीमध्ये तो बी पेरतो, परंतु त्याला हेही माहीत नसतं की हे बी उगवल, त्याला पाऊस पडल किंवा तो आला तर पीक पदरामध्ये त्याला भाव भेटल. आणि असा एकमेव शेतकरी राजा आहे. तो राजा मित्रांनो एवढं सगळं माहीत असताना तो जुगार, थोडक्यात काय डाव, काय तुम्ही म्हणायचं ते म्हणा, परंतु त्याच्यामध्ये एक डेअरिंग असतं मित्रांनो, ते पेरायचं. कारण त्याला माहिती असतं की आज पेरलं तर उद्या उगवणार आहे, त्याचं पिकाची तो काढणी करणार आहे, बाजारात विकणार आहे, आणि त्याच्या मुलाबाळांसाठी ते पीक पैशाच्या रूपानं त्याला पदरात पडणार आहे मित्रांनो. म्हणूनसाठी आपण काय ह्याच्यामध्ये एक खारीचा वाटा म्हणून, मी काही लय मोठा नाही, एक सामान्य गरीब कुटुंबातला मुलगा. मित्रांनो तुम्हाला खरं तर सांगायचं म्हटलं तर माझं बॅकग्राऊंड मी तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण माझी सुरुवात कुठून झाली, कसं मी ह्याच्यामध्ये आलो, मी आमदारकीला उभा राहिलो होतो का, ह्या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या पार्टमध्ये देणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. खाली एक सदस्य घ्या म्हणून एक बटन असतं, ते सदस्य घ्या म्हणून बटन तुम्ही दाबा. तर मित्रांनो आपला विषय असा होता की शेतकरी राजा. तर बळीराजा हा शेतकरी राजा हा कसा आहे तर तो स्वतःचं पदरमोड करून तो काय करतो, पीक आणण्याचा प्रयत्न करतो. आणि तो पीक त्याला भाव ठरवता येत नाही. मग त्याचा भाव दुसराच ठरवणार, म्हणजे त्या पिकाचा, त्यानं काढलेल्या त्या धान्याचा. आणि मग ते धान्य विकल्यानंतर त्याला पैसे येणार. आणि म्हणूनसाठी ज्या काही गोष्टी पैशाच्या आहेत, नगदी गोष्टी आहेत, नगदी पिकं,
म्हणजे जे पैसा उत्पन्न तयार करतात, पैशाच्या रूपात जास्त शेतकऱ्याला फायदा होतो. आता उदाहरणं कितीतरी देता येतील. ते काय मी तुम्हाला एक देऊ शकत नाही. कारण बरेच शेतकरी भरपूर हुशार पण आहेत. जे काय करतात, पैशाची पिकं करतात. भरपूर एका एकरामध्ये भरपूर 100, 150 असे टन ऊस काढतात. परंतु त्या शेतकऱ्यांच्या कुठेतरी 1-2 मुलाखती त्यानं काय केलं? कारण ज्ञान ही अशी गोष्ट आहे, की जे घेतल्यानंतर त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून साठी ज्ञान ह्या YouTube चॅनलवर आम्ही टाकणार तुमच्या आणि ज्ञान जर तुम्हाला झालं, तर तुम्ही काय करणार, की ते ज्ञान आत्मसात करून त्याच्या शेतीत 100, 100-150 टन ऊस पिकतोय. मग माझ्या शेतीत का पिकत नाही? त्याच्या शेतीत डाळिंबाला एवढं 10 लाख रुपये झाले एकरामध्ये. माझ्या शेतीत का होत नाही? अशा हेतूनं आपण प्रयत्न करत राहणार आणि आपली पण प्रगती होणार. त्यानं मग पॉवर विडर वापरला, ब्रश कटर वापरला, त्यानं बारका ट्रॅक्टर वापरला. त्यानं काय केलं, एवढ्या पैशामध्ये एवढी साधनं घेतली. आपण कुठं फसतोय का? कारण आपल्याला मार्केटमध्ये एजंटचा भरपूर सुळसुळाट झालाय मित्रांनो. कारण शेतकऱ्याला कसं आहे, कोणतरी घरी आलं, चहा पाजा, मग त्यानं सांगितली माहिती, ऐका. आपण ती खरंच आपल्या फायद्याची वस्तू आहे का? ही शेतकऱ्यानं तपासली पाहिजे. कारण आपल्याला जर फायद्याची वस्तू नसेल, तर उगाचच दारात मोठा ट्रॅक्टर हत्ती उभा करायचा. त्याचा उपयोग झाला पाहिजे ना. म्हणजे मला सांगायचं आहे काय, की मला घेऊ नका असं नाही म्हणायचं. परंतु गरजेची वस्तू घ्या. मजूर बचत करणारी वस्तू घ्या. आणि तुमचं जर तिकडं थोडं 2 पैसे बचत झाले, तर तुम्हाला इकडे फायदा होईल. कुणाचं सांगेवांगे ऐकू नका, माझं सुद्धा ऐकू नका. परंतु जे सत्य आहे, जे खरं आहे, ते घासून त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून आणि मग 2-4 ठिकाणी जाऊन अभ्यास करून मग घ्या. लगेच मी सांगितलं, लगेच ऐकलं असं पण करू नका मित्रांनो. म्हणून मी ज्यावेळेस एखादी वस्तू विकत असतो, त्यावेळेस बऱ्याच शेतकरी बांधवांना त्या शेतकऱ्यांचे नंबर देतो. तुम्ही तिथं जावा, बघा, त्याची कशी चालते बघा, त्याचा कसा ट्रॅक्टर चालतोय बघा, त्याला विचारा. ते जर म्हणला घ्या तर घ्या, नाहीतर घेऊ नका. आणि त्याचे सगळे नंबर आपल्याकडे असतात. आपल्याकडे रजिस्टर आहे. ज्या ज्या बांधवांनी आपल्याकडून वस्तू नेलेल्या आहेत, त्या एरियातले सगळ्यांचे आपल्याकडे नंबर आहेत. पूर्ण महाराष्ट्रातले नंबर आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरचे नंबर आहेत. मित्रांनो, हा झाला विश्वास. कारण विश्वास हा काळाची गरज. साखर गोड आहे हो, खाल्ली कळतंय साखर गोड आहे, खाल्ली. पण जर ज्यानं खाल्लीच नाही, त्याला म्हणलं साखर गोड आहे बाबा खा, तर ते म्हणणार नाही नाही साखर गोड नाही, कारण त्यानं खाल्ली नाही. ज्यानं खाल्ली त्याला माहिती आहे की साखर गोड आहे. तसं ज्यानं एखादी वस्तू वापरली त्याला माहिती आहे की ही वस्तू चांगली. तसं मित्रांनो, आता विषय थोडा भरकटच जाऊ नये. तुम्ही एवढं ऐकला, तुमचं अभिनंदन करतो. व्हिडिओ पाहता, लाईक करता, शेअर करता आणि तुम्ही सबस्क्राईब जरूर करत असता मित्रांनो. मला माहिती आहे, कारण एवढी 1 लाख फॅमिली आपली झाली, ह्याचा अर्थ काहीतरी माझं 2 शब्द तुम्हाला ऐकू वाटतात. मी काहीतरी तुटक्या-मुटक्या भाषेमध्ये, मी काय असा मोठा ज्ञानी नाही, परंतु सांगत असतो तुम्हाला आणि तुम्ही ते ऐकत असता. ही नवक्रांती ॲग्रो आपला चॅनल आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये आता तुम्हाला प्रश्न पडेल की किसान क्रांती ॲग्रो आणि नवक्रांती ॲग्रो काय आहे? बघा, नवक्रांती म्हणजे काय? नवीन क्रांती, शेतीविषयक होणारी नवीन क्रांती. आणि किसान क्रांती म्हणजे काय? शेतकऱ्याची क्रांती. झालं असं, सुरुवातीला आम्ही दुकानात ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं ते नवक्रांतीनं केलं. आणि मग मला असं वाटलं की ही नवक्रांती कशासाठी काम करते, तर किसानाची क्रांती व्हावी, शेतकऱ्यांची काहीतरी बदल व्हावा, यासाठी किसानांची क्रांती. म्हणून हे माझा लोगोसुद्धा किसान क्रांती आहे बघा. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा निश्चितपणे आपले तुम्हाला एक वचन देतो की दररोज सकाळी 7:30 वाजता आपला नवनवीन व्हिडिओ नक्की पाहायला विसरू नका मित्रांनो. ह्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं माझी सुरुवात कशी झाली, दुकान कधी टाकलं, त्यानंतर माझ्याकडे काय काय वस्तू, आणि मी आमदारकीला उभा राहिलो का, मग आमदारकीला उभा राहिल्यानंतर कसं काय झालं, इलेक्शनमध्ये सर्वसामान्य माणसानं भाग घ्यावा का, याची सगळी माहिती 2 नंबर पार्टमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, मी कुणाचं, माझं स्वतःचं काही झाकून ठेवणार नाही. का तर मला सगळं तुमच्यासमोर मांडायचं आहे. मी कसं या ठिकाणी नवक्रांती ॲग्रोमध्ये 1 लाख लोक या ठिकाणी आपल्या हे सबस्क्रायबर्स जोडू शकलो. आणि तुमच्या मला शुभेच्छा पाहिजेत, तुमचा आशीर्वाद पाहिजे. कारण का, कशाला पाहिजे आशीर्वाद, तर पुढं आपल्याला 10 लाख
आणि 1 कोटी आपल्याला सबस्क्रायबर ह्या नवक्रांती ॲग्रोला तुमच्या आशीर्वादाने करायचे आहेत. म्हणूनसाठी मित्रांनो आज खरोखरच तुम्ही एवढे व्हिडिओ ऐकला पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो. धन्यवाद.